नमस्कार, मी सुभेदार AIG तुकाराम जाधव रिटायर्ड। आजचं या आंदोलनाचा मुख्य उद्देश, भारत देश 1947ला स्वतंत्र झाला, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि हे राज्य मिळवण्यासाठी भारतीय जवानांनी हे राज्यासाठी आपलं बलिदान देऊन हे राज्य स्थापन केलं। त्यानंतर हे सैनिक आम्ही 33 वर्षापासून 45 वर्षापर्यंत सेवानिवृत्त होतो आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आमच्यासाठी ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग अशा 15% जागा रिझर्व्ह ठेवल्या होत्या। 2008 साली ब वर्गच्या जागा कॅन्सलेशन केली या राजकीय नेत्यांनी आणि मंत्रालयात बसवणाऱ्या हुशार सचिवालयांनी, आणि त्यामुळं फक्त क आणि ड वर्गच्या जागा या निघाल्या होत्या। या तकरीबन जागा 1780 होत्या आणि त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 105 जागा रिझर्व्ह होत्या आणि त्यापैकी आता सध्या फक्त 30च जागा भरलेल्या आहेत आणि राहिलेल्या 66 जागा या इतर वर्गांना त्यांनी दिलेल्या आहेत। आमचं राज्य शासनाचं परिपत्रक राज्यपाल यांनी काढलेलं होतं 1981ला। त्यामध्ये जर सैनिक पात्र नसेल त्या पदवीसाठी तर ती जागा 1 वर्ष रिकामी ठेवायची आहे, त्या सैनिकांना ट्रेन करायचं आहे आणि त्यानंतर ती जागा जर नसेल तर राज्य शासनाच्या सैनिक कल्याण कार्यालयाकडनं NOC घ्यायची आहे, नंतर जागा भरायची आहे। पण असं कुठलंही कार्य झालेलं नाही। आजच्या भ्रष्टाचारी सरकारमुळं आणि मंत्रालयामुळं एका व्यक्तीची जागा कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये घेऊन ह्या जागा सिव्हिल मार्फत भरलेल्या आहेत आणि हा काळा भ्रष्टाचार सैनिकांच्या प्रती फार अतिशय वेदनादायी ठरलेला आहे। आमचा सैनिक बर्फामध्ये -50 डिग्री सेंटीग्रेड आणि वाळवंटामध्ये 55 डिग्रीमध्ये काम करत असताना असा प्रामाणिक वर्ग आमचा आहे आणि ह्या देशसेवा केल्यानंतर या जनसेवा करण्यासाठी आम्हाला हे 15% आरक्षण ब वर्गात सुद्धा मिळालं पाहिजे। त्या सरकारनं या मागण्या आमच्या कॅन्सल केल्या, ती सुद्धा आमची मागणी यासोबत आहेच। आणि आजचं आंदोलन आमचं जिल्हा परिषदनं ज्या जागा भरलेल्या आहेत 105 पैकी 66 जागा त्या कॅन्सल आजच रद्द झाल्या पाहिजेत आणि कलेक्टर साहेबांना आमचं निवेदन देतोय आणि त्यांनी आमच्या या राहिलेल्या जागा, आम्ही क्वालिफाईड आहे, मी BSc ऑल इंडियाला सेकंड आलोय, आम्ही सुद्धा या नोकऱ्या करायला तयार आहे, परंतु आमच्या सैनिक आणि सैनिक पाल्यानंच घेतलं पाहिजे। या इतर जागेवरती कुणालाही भरती होऊन देणार नाही, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, मंत्रालयाला दरवाजाला कुलूप लावू, आम्ही कुठल्याही मंत्र्याला सचिवाला आत मंत्रालयामध्ये सोडणार नाही, हे आम्ही ग्वाही देतो। जय हिंद, जय भारत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।